Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. कोल्हापुरात नेमबा स्वप्नील कुसाळेची जंगी मिरवणूक काढत भव्य स्वागत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून देणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे याचा आज कावळा नाका इथं आगमन झालं. यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतीश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार जयंत असगावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, कोल्हापुरातील क्रीडाप्रेमी आणि जिल्हा प्रशासनानं स्वप्नीलचं ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत केलं. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं 50 मीटर रायफल शूटिंग स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. स्वप्नीलनं देशाला कांस्यपदक मिळवून देत महाराष्ट्राचाही 72व्या वर्षाचा पदकांचा दुष्काळ संपवला. स्वप्नीलनं ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवलेल्या या यशाचं कौतुक करण्यासाठी कोल्हापूरची क्रीडा नगरी सज्ज होती. ढोल ताशांच्या गजरात कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींनी आणि जिल्हा प्रशासनानं स्वप्नीलवर पुष्पवृष्टी केली. याचबरोबर हेलिकॉप्टरमधूनही पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी क्रीडाप्रेमींनी स्वप्नीलच्या विजयाच्या घोषणांनी कावळा नाका परिसर दुमदुमून गेला. स्वप्नीलनं करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर स्वप्नीलची प्रशासनाच्या वतीने सजावट करण्यात आलेल्या जीपमधून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत वालावलकर हायस्कूल, मुक्त सैनिक वसाहत येथील 200 शालेय मुलींच्या झांज पथकानं मिरवणुकीची शोभा वाढवली. स्वागतासाठी दुतर्फा उभ्या असलेल्या शालेय मुलांच्या हाती ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक उंचावत असलेल्या स्वप्नीलचे फलक झळकत होते. महाराणी ताराराणी पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, व्हीनस कॉर्नर या मार्गावर दुतर्फा स्वागतासाठी आलेल्या शालेय मुलांनी स्वप्नीलवर पुष्पवृष्टी केली. या स्वागत रॅलीमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शिस्तबद्धपणे निघालेल्या स्वप्नीलच्या या मिरवणुकीची दसरा चौक या ठिकाणी सांगता झाली. ऑलिम्पिक वीर स्वप्नीलच्या जंगी स्वागतामुळे करवीर नगरीत अक्षरशः जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.